नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी अँड मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सिलेजचं प्रोडक्शन हे बायोमासद्वारे कसं केलं जातं, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक जे काही वेस्ट असेल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं एखाद्या न्यूट्रिशनल फॉर्ममध्ये किंवा न्यूट्रिशनल लिव्स जे लिव्ह स्टॉक जे फीड आहे त्याच्यामध्ये फर्मेंटेशन टेक्निकचा फर्मेंटेशन टेक्निक्स वापर करून जे ऑर्गॅनिक वेस्ट असतं ते न्यूट्रिशन फॉर्ममध्ये कन्वर्टही केलं जातं. तर सिलेज वगैरे काय आहे, तसंच त्याचा एक रॉ जे काही फर्मेंटेशन प्रोसेस आहे किंवा त्याचं जे पूर्ण अनएरोबिक कसं ते पूर्ण ऑप्टिमाइज केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम जे सिलेज जे आहे ते सिलेज हे फर्मेंटेड हाय मॉइश्चर फ्रॉग असतं जे की न्यूट्रनला प्रिझर्व करतं, जे की कंट्रोल अनएरोबिक फर्मेंटेशनला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याच्या अंडर प्रोसेस करण्यासाठी वापरला जातो. दिस एशियंट प्रिझर्वेशन मेथड कन्वर्ट द शुगर इनटू द ऑर्गॅनिक ॲसिड. ह्या प्रिझर्वेशन मेथडमुळे जे शुगर असतात प्लॅन्टमधले, म्हणजे जे काही आपण बायोमास यूज करतो आहे त्यातले शुगर हे कन्वर्ट होतात ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये, जे की स्टेबल न्यूट्रिशियस फीड क्रिएट करण्यासाठी वापरले जातात. तर हे जे काही बायोमास जे ॲडव्हान्टेजेस आहे याच्यामुळे जे काही ॲग्रिकल्चर रेसिड्यू असतील, एनर्जी क्रॉप असतील, ऑर्गॅनिक वेस्ट स्ट्रीम असेल त्याचं युटिलायझेशन होतं आहे. तसंच जो काही इन्व्हायरमेंटलवर जो इम्पॅक्ट पडतो आहे तो रिड्यूस होतो आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आणि एक न्यूट्रिएंट सोल्युशन प्रोव्हाइड करणारी ही टेक्निक असल्यामुळे जास्त प्रमाणात याचा वापर केला जातो. तर आणि हे जे काही बायोमास सिलेज आहे याच्यामुळे जो काही 30 ते 40 जो काही पर्सेंटेज ट्रेडिशनल फीडचा जो कॉस्ट आहे ते रिड्यूस करण्याची ॲबिलिटी किंवा रिड्यूस याच्यामुळे होतो. हा की बेनिफिट किंवा की प्रॉपर्टी आपल्याला याची पाहायला मिळते. कारण की ट्रेडिशनल फीड जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही न्यूट्रंट वगैरे असतात ते असतातच, पण मग याच्यामध्ये काय होतं, जर आपण अनएरोबिक कंडिशनमध्ये अनएरोबिक फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जर आपण ॲड केलं तर जे आपण वेस्ट आहे त्याच्यापासून एक सिलेज तयार करतो आहे. कारण की हे जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर डिकम्पोजिशनच होणार आहे. तर त्याच जे वेस्ट आहे त्याचा वापर करून आपण सिलेजचं प्रोडक्शन करू शकतो. त्यामुळे 30 ते 40% जो कॉस्ट आहे तो रिड्यूस होतो. त्याच्यानंतर जे काही बायोमास आहे त्याचे वेगवेगळे जे काही सुटेबल टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे क्रॉप रेसिड्यूमध्ये जर पाहिलं, जे कॉर्नस्टेवर असेल, वीट असेल, बार्ली स्ट्रॉ असेल, म्हणजे मेनली जे हार्वेस्टिंग केल्यानंतर जे काही मटेरियल राहतं ते आपण याच्यामध्ये अवेलेबल किंवा वापरू शकतो. तर याच्यामध्ये हाय फायबर कंटेंट आपल्याला पाहायला मिळतं. तसंच जे काही एनर्जी क्रॉपसुद्धा आपण किंवा जे एनर्जी जे काही त्याची शेती वगैरे आपण करू शकतो. जे त्याच्यामध्ये जे काही विलो आहे, पॉप्युलर आहे, सोरगम आहे, स्विच ग्रास आहे, असे वेगवेगळे जे काही एनर्जी क्रॉप्स आहेत त्यासुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो. कारण की हा फास्ट ग्रोईंग असतात आणि स्पेशली जर आपण पाहिलं ते बायोमाससाठी आपण कल्टिवेट करण्यासाठी फीडसाठी आपण स्पेशली करू शकतो. तसंच हाय प्रोसेसिंग वेस्टमध्ये जर आपण पाहिलं, जे काही ब्रेवरी ग्रेज असतील, सायट्रस पल्प असेल, शुगर बीट पल्प असेल, हे जे की फर्मेंटेशन प्रोसेसला हाय शुगर कंटेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. तर मग असे वेगवेगळे जे काही प्रोडक्ट आहेत, टाईप ऑफ बायोमास आहे ते सिलेज प्रोडक्शनसाठी सुटेबल असतात. त्याच्यानंतर फर्मेंटेशन प्रोसेस बघूयात. पहिल्यांदा अनएरोबिक म्हणजे काय, एका बायोरिॲक्टरमध्ये ही सगळी प्रोसेस कॅरी आऊट केली जाते किंवा एखाद्या वेसलमध्ये, आणि तिथं ऑक्सिजनचा जो काही प्रमाण असतो तो कमी असतो, म्हणजे त्याला म्हटलं जातं अनएरोबिक कंडिशन फर्मेंटेशन. म्हणजे तिथं ऑक्सिजनच्या प्रेझेन्सचा वापर न करता अनएरोबिकली विदाऊट दी ऑक्सिजन जे काही फर्मेंटेशन घडतं त्याला म्हटलं जातं अनएरोबिक प्रिझर्वेशन किंवा अनएरोबिक फर्मेंटेशन, जे की सिलेज प्रोडक्शनसाठी वापरलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा जो काही बायोमास असेल तो अनएरोबिक कंडिशनमध्ये ठेवला जातो, जे की बॅक्टेरिया जे काही असेल त्याची जी स्पॉइलेज वगैरे असेल त्याची जी ग्रोथ आहे ती तिथं होऊ शकेल, किंवा जे बॅक्टेरिया जो आहे जर तिथं ऑक्सिजनचा प्रेझेन्स आला तर आपल्याला जे काही अनएरोबिक जे काही बॅक्टेरिया ते लागतं आहे तर ते तिथं ग्रो नाही झाले तर त्याच्यामुळे जो काही बायोमासचं जे क्रिएशन आहे किंवा बायोमासचं जे युटिलायझेशन आहे ते तिथे होणार नाही. तर मग स्पेशली जे काही याच्यामध्ये अनएरोबिक कंडिशन मेंटेन केली जाते, जे की लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन करतं. म्हणजे त्याच्यावरती जे अनएरोबिक बॅक्टेरिया ते वर्कआउट करतात, एन्झाईम प्रोड्यूस करतात. एन्झाईम काय करतं, हे जे काही प्लॅन्टमधले जे काही शुगर असतात, बेनिफिशियल जे काही शुगर असतात ते लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करतात, जे की
3.8 to 4.2 लोअर pHमध्ये कन्वर्ट करतात, जे की 2 ते 3 वीक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे लॅक्टिक ॲसिड हे 2 ते 3 वीक्समध्ये प्रोड्यूस झालेले पाहायला मिळतं. तर त्याच्यानंतर स्टॅबिलायझेशन फेज. नंतर हे जे काही ॲसिडिक एन्व्हायरमेंट आहे ते प्रिझर्व केलं जातं न्यूट्रंटला स्टेबल ठेवण्यासाठी, आणि याचं लाँग टर्म स्टोरेज आपण ठेवू शकतो 12 मंथपर्यंत. आणि हे जे काही प्रॉपर फर्मेंटेशन आहे, जे की 85 to 95% जे ओरिजिनल न्यूट्रन व्हॅल्यू आहे ती एक्सटेंड करू शकतो आपण. जी शेल्फ लाईफ आहे ते सिग्निफिकंटली इन्क्रीजही आपण करू शकतो. तेही पूर्ण प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखाद्या बायोरिॲक्टर तुम्ही इथं जी पूर्ण जी डायग्रॅम आहे त्यात पाहू शकता. एक बायोरिॲक्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बायोमास टाकलं जातं. तिथे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया जे काही तिथं ग्रो होतात. ग्रो झाल्यानंतर जे लॅक्टिक ॲसिड प्लॅन्ट शुगर आहे त्याचं लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं, आणि 2 ते 3 वीकमध्ये आपल्याला लॅक्टिक ॲसिड जे काही आहे ते त्याचं प्रोडक्शन झालेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि नंतर मग ते आपण स्टॅबिलाईज करायचं, न्यूट्रन जे काही प्रिझर्व करायचे, आणि प्रॉपर फर्मेंटेशन आणि प्रॉपर प्रिझर्वेशन असलं तर आपल्याला जे काही लॅक्टिक ॲसिड जे काही आहे किंवा जे सिलेज आहे त्याचं प्रोडक्शन हे ॲक्युरेट झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग आणि प्रिपरेशन, जे की ऑप्टिमल क्वालिटीमध्ये टेक्निकमध्ये आपल्याला त्यासाठी लागतात. तर ऑप्टिमल मॉइश्चर कंटेन जर आपण पाहिलं तर 60 to 70% जे काही मॉइश्चर कंटेन आहे ते आपल्याला प्रॉपर फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये मेंटेन करावं लागतं. तसंच जर जास्त ड्राय झालं तर ती बॅक्टेरियल जी की ॲक्टिव्हिटी आहे ती इनिबिट करू शकतं, किंवा जास्त जर वेट झालं, जास्त जर तिथं ओलावा झाला तर त्याच्यामुळे सुद्धा जे बॅक्टेरियल जी इनिबिशन आहे ते होऊ शकतं, आणि त्याची बॅक्टेरियल जी ग्रोथ आहे ती होणार नाही. पार्टिकल साईज मॅनेजमेंट जर आपण पाहिलं, जे काही बायोमास आहे ते 0.5 to 2 इंचेस लेंथपर्यंत आपल्याला चॉप करायचे, आणि स्मॉलर पार्टिकल जे काही असेल ते फर्मेंटेशनला युनिफॉर्मली मदतही करत असतात. आणि रॅपिड प्रोसेसिंग याच्यामुळे होते. म्हणजे जर आपण कंप्लीट हार्वेस्टिंग टू स्टोरेज विदिन द 24 hours जर केलं तर त्याच्यामुळे जे काही न्यूट्रन लॉस आहे तो मिनिमाइज होऊ शकतो, आणि अनवॉन्टेड जे काही मायक्रोबियल ग्रोथ आहे ती आपण प्रिव्हेंट याच्यामुळे करू शकतो. तर मेन ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये टेम्परेचर असतं, pH असतं. pH आपल्याला माहिती आहे 3.8 to 4.2 pH आपल्याला तिथे लागतं. तर तसंच टेम्परेचर आपल्याला तिथं मेंटेन लागतं. मॉइश्चर हे आपल्याला 60 to 70% लागतं, जेणेकरून त्याची जी ॲक्युरेटली प्रॉपर फर्मेंटेशन प्रोसेसही तिथे होऊ शकेल. तर या व्हिडिओमध्ये आपण सिलेजचं प्रोडक्शन हे बायोमासद्वारे कसं केलं जातं ते आपण पाहिलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.